सांगली महानगरपालिका आयुक्तांची विकास कामावर धडक स्थळ पाहणी, दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे आदेश। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकास कामांना आता गती मिळणार आहे। आज 26 फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील विविध ठिकाणी धडक स्थळ पाहणी करत कामांचा दर्जा आणि गतीची तपासणी केली। कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश देत कामचुकारपणाला थारा दिला जाणार नाही असा कडक इशाराही त्यांनी दिला। या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। आयुक्तांनी क्रीडा, उद्याने आणि सभागृह अशा एकूण 11 प्रमुख कामांची प्रत्यक्ष पाहणी केली। यामध्ये गणेशनगर स्विमिंग टँक, लोकमान्य व्यायामशाळा, विविध स्केटिंग ट्रॅक तसेच वसंतदादा कुस्ती आखाड्याचा समावेश होता। तसेच वकील कॉलनी आणि हनुमान नगर येथील उद्याने, चिल्ड्रन पार्क, त्रिकोणी बाग आणि विविध सभागृहांच्या कामाचा आढावा घेण्यात आला। सर्व कामे डिझाईन आणि अंदाजपत्रकानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्याचे सक्त आदेश आयुक्तांनी दिले। नागरिकांच्या करातून उभी राहणारी सार्वजनिक कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत, असे स्पष्ट मत आयुक्त सत्यम गांधी यांनी व्यक्त केले। प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील रखडलेल्या विकास कामांना आता निश्चितच वेग येणार आहे।